अकलूज पोलिसांनी बेकायदा शस्त्रविक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत 6 आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत 17 पिस्तुले, 47 जिवंत काडतुसे आणि टाटा नेक्झॉन कार असा एकूण 18,47,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 14 ऑगस्ट रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार परिते येथील विकास वजाळे याला कारसह ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 2 पिस्तुले, 4 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. चौकशीत त्याने ही शस्त्रे राहुल माने याच्याकडून घेतल्याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी करकम, सांगोला, मिरज, कर्नाटक आणि मध्य प्रदेशात कारवाई करत शस्त्रसाठा जप्त केला. सोनगीर, धुळे येथील अनिल मेहता याला ताब्यात घेत त्याच्याकडून 4 अग्निशस्त्रे आणि 25 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. या प्रकरणात एकूण 6 आरोपी अटक झाले असून 2 आरोपी फरार आहेत. या टोळीचे धागेदोरे सोलापूरसह सांगली, कर्नाटक आणि मध्य प्रदेशापर्यंत असल्याचे तपासात समोर आले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपींविरुद्ध शस्त्र अधिनियम, BNS आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक आरोपींना 21 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.